नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामध्ये एखादा फेरफार झाला असेल, एखादा थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट झाला असेल, तर या केसमध्ये चॅलेंज करताना, या अशा बेकायदेशीर व्यवहाराला चॅलेंज करताना लिमिटेशन ॲक्टची बाधा येते का, त्या संदर्भाने तरतूद काय आहे आणि जजमेंट काय आहे आपण बघूया। मित्रो, बरेचदा काय होतं, तुमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी गावाला असते आणि मग तुमचे तिकडे भाऊ असतात किंवा भावकीतले कोणीतरी असतात, चुलते असतात, हे सगळे बघत असतात। तुम्ही शहरात राहता, त्याच्यामुळे तुम्हाला माहीत नसतं की तिकडे काय चालू आहे। गावाकडे राहणारा चुलता किंवा भाऊ किंवा भावकीतले इतर लोक जे त्या प्रॉपर्टीमध्ये को शेअरर आहेत, सहमालक आहेत, ती लोक काहीतरी बेकायदेशीर व्यवहार करतात आणि मग तुम्हाला न कळता परस्पर सातबाऱ्यावर बदल करतात, त्याचा फेरफार पडतो, फेरफार कन्फर्म होतो आणि तुम्हाला माहीत नाही पडत, किंवा थर्ड पार्टीचा तिथे इंटरेस्ट क्रिएट केला जातो। आता थर्ड पार्टीचा इंटरेस्ट कसा क्रिएट केला जातो, एखादा दस्त केला जातो, एखादा विसार पावती केला जाते, किंवा अजून कुठल्या प्रकारे नोंदणीकृत दस्ता अन्वये तिसऱ्या पार्टीला त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क देण्याचं काम हे तुमचे तिकडचे नातेवाईक किंवा भावकीतले लोक करतात। मग या पद्धतीने एखाद्या थर्ड पार्टीचा इंटरेस्ट क्रिएट झालेला असेल आणि हे सगळं झालेलं तुम्हाला माहीत नसतं, कारण तुम्ही शहरात आहात। कधीतरी मग तुमच्या लक्षात येतं असं झालं म्हणून, मग तुम्ही चॅलेंज करता, त्या फेरफारला चॅलेंज करता किंवा दस्ताला चॅलेंज करता। तेव्हा अपोजिट पार्टी कोर्टामध्ये हमखास एक डिफेन्स घेते। तो डिफेन्स म्हणजे जो काही बदल झाला, जी काही थर्ड पार्टी इंटरेस्ट निर्माण झाली किंवा जो काही फेरफार पडला आणि कन्फर्म झाला, त्याला चॅलेंज करण्यासाठी जो काही लिमिटेशन पिरियड आहे, तो लिमिटेशनचा पिरियड संपला, कालमर्यादा संपली, त्याच्यामुळे आत्ता संबंधित व्यवहाराने झालेला जो काही बदल आहे, जो काही फेरफार आहे, त्याला चॅलेंज करता येणार नाही। चॅलेंज करण्यासाठी लिमिटेशनची बाधा येत आहे असा डिफेन्स घेतो। कोण घेतो? अपोजिट पार्टी घेतो। कोणाच्या विरोधात? तुमच्या अर्जाच्या विरोधात। आणि मग खूप मनस्ताप होतो। बरेचदा खालचे कोर्ट जे आहे ते तर असे लिमिटेशन्समध्ये आपल्या केसेस उडवून टाकतात, मग आपल्याला अपील खेळत बसावं लागतं, बराच त्रास होतो। या संदर्भाने कायदा काय म्हणतो? कायदा असं म्हणतो की जर ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी असेल, त्या प्रॉपर्टीमध्ये तुमचं पार्टिशन झालं नसेल आणि अशा प्रॉपर्टीमध्ये तुमची भावंड किंवा तुमचे इतर को पार्टनर किंवा सहहिस्सेदार यांनी जर कुठलाही बेकायदेशीर फेरफार घातलेला असेल आणि त्या प्रॉपर्टीच्या ज्या काही स्वरूपामध्ये बदल केला असेल, तर अशा फेरफारला, अनडिवायडेड शेअर असलेल्या फेरफारला चॅलेंज करण्यासाठी ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीच असेल तर तुम्हाला लिमिटेशनची बाधा येत नाही, किंवा थर्ड पार्टी इंटरेस्ट केला असेल तरी त्याला चॅलेंज करण्यासाठी लिमिटेशनची बाधा येत नाही, असं कायदा म्हणतो। त्यामुळे तुमची जर ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी असेल, तुमच्या भावंडांनी, काकांनी, चुलत्यांनी जर बेकायदेशीर फेरफार किंवा थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट केली असेल, तर तुम्ही ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीचं पार्टिशनचं सूट दाखल करू शकता आणि हे जे काही बदल केले आहेत याच्यावर जी काही लिमिटेशनची बाधा म्हणतात ती बाधा येत नाही। तुमच्यावर अपोजिटनी जर हरकत घेतली तरी तुम्हाला कालमर्यादा लागू नाही, असं तुम्ही आपलं म्हणणं मांडू शकता आणि केस जिंकू शकता। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। जजमेंटचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, वाचून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही आपला डिफेन्स किंवा आपलं म्हणणं मांडा आणि केस जिंका। मित्रो, ही होती माहिती की ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीचा क्लेम करण्यासाठी लिमिटेशन ॲक्टची बाधा येत नाही, त्या अनुषंगाने कायदेशीर तरतूद आणि एक जजमेंट। 2 सूचना: थेट फोन करायचा नाही, खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज टाका, तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ। आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला हा मोफत नसून त्यासाठी फीज लागू आहे। बाय।